दिवसात मी निर्णय घेतला आणि मीरा भाईंदरची मेट्रो मंजूर केली, त्याचं टेंडर काढलं, त्याचं काम सुरू केलं. आज आपल्याला माहिती आहे ट्रायल झाले आहेत. माझी यानंतरची सभा अंधेरीला आहे. मी सांगितलं होतं लवकर पूर्ण करा म्हणजे इथनं अंधेरीला मेट्रोनेच जाईल, पण थोडा उशीर झाला. पण या महिन्याच्या जानेवारी महिन्याच्या शेवटापर्यंत आपण ही मेट्रो सुरू करणार आहोत. मेट्रो 9 असेल, मेट्रो 7A असेल, दहिसर ते मीरा भाईंदर, अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, या सगळ्या ज्या मेट्रो आहेत याचा फायदा आपल्या मीरा भाईंदरला या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आता आपण वन ऍप केलाय, त्यामुळे या मेट्रोने तुम्ही गेल्यानंतर वन ऍपचं तिकीट घेतलं तर मुंबईमध्ये घेतल्यानंतर तुम्हाला जर बेस्ट यूज करायची असेल तर दुसऱ्या तिकिटाची आवश्यकता नाही. त्याच तिकिटावर तुम्ही बेस्ट यूज करू शकता, त्याच तिकिटावर तुम्ही आपली सबर्बन रेल्वे यूज करू शकता, त्याच्यावर मोनो यूज करू शकता. अशा पद्धतीनं हे इंटिग्रेशन केलंय. पण पुढच्या टप्प्यामध्ये या संपूर्ण MMR रिजनचं आम्ही एक अर्बन त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट अथॉरिटी तयार केली आहे आणि MMR रिजन मधल्या सगळ्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आपली लोकल ट्रेन, आपली मेट्रो, तिथली बस या सगळ्या इंटिग्रेटेड असतील. एक तिकीट काढलं की MMR रिजनच्या कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रवास करता येईल.